अधिसंख्येच्या बाबतीत शिवानंद सावरकर साहेबांनी अक्रोश संघटनेने 16 तारखेला जे मुंबई येथे मोर्चाचं आयोजन केलं आहे त्याला स्वराज ग्रुपतर्फे शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रुप मेंबरांना मी आवाहन करेल की त्या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन मोर्चा यशस्वी करावा, आपल्या मागण्या यशस्वी व्हावा हीच माझी इच्छा आहे। दुसरा जो विषय आला तर 14-12च्या संदर्भामध्ये एक दिवसाचा खंड आणि अनुकंप तत्वावर जे बांधव लागलेले आहेत त्यांना अशा प्रकारे खंड आणि अनुकंप जे लागलेले आहेत त्यांना घेऊ नये। अधिसंख्येवाल्यांना अशा प्रकारचं भेदभाव करण्याचं जे शासनाचं षडयंत्र आहे हे आणून पाडण्यासाठी वेळ आली तर न्यायालयाचा मार्ग सुद्धा आम्ही पत्करणार आहोत। म्हणून यामध्ये कोणतीही आता अडचण आली तरी आपण आपल्याकडे भक्कम असे पुरावे आहेत, कोणाला भीक घालण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही। संविधानिक सेवा सवलती हा आपला हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय आपण राहणार नाही अशी आपली धारणा, ध्येय आणि सामाजिक चळवळ आहे, त्याच्यामुळे कोणी घाबरू नये। अप्रो संघटनेला माननीय स्वराज संघटनेचे ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल माननीय गणेश सोनवणे यांचे अप्रो संघटनेच्या वतीने मी आभार मानतो व 16 तारखेच्या मीटिंगला सर्व जळगाव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावावी अशी मी सर्वांना विनंती करतो। जे कर्मचारी आहेत आपल्या समाजाचे यांची विचारविनिमय सभा आज आपले लोकप्रिय ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आपण पार पाडलेली आहे। या बैठकीमध्ये आपण 14-12च्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे की आपण सुद्धा हायकोर्टामध्ये त्याला आपलं प्रतिनिधित्व इंटरव्ह्युनर होऊन त्याला विरोध करायचा आहे। आमच्या अधिसंख्य पदाचा ज्या कर्मचाऱ्यांसाठी चांगला लढा ज्यांनी निर्माण केलेला आहे, वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आतापर्यंत ज्या अधिसंख्य पदावर आम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, आमची सेवानिवृत्तीचे अद्यापपर्यंत आम्हाला बेनिफिट्स मिळालेले नाही आणि याच्या संदर्भात जो लढा आम्हाला त्यांनी दाखल करणं कोर्टापासून असेल त्यावर दाखल करण्याचं जे मार्गदर्शन वेळोवेळी केलं आहे त्या सोनवणे सरांचं आणि आज मोलाचं सहकार्य आणि मोलाचे विचार आम्हाला ज्यांनी बिटवाईस्कर सरांनी दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही या आभारी आहोत। आणि याच्या येथे जमलेले समाज बांधव आपण ज्या 21/12/19ला जो GR निघाला होता त्याच्यानंतर आपला 14/12/22ला जो GR निघाला त्याप्रमाणे आपल्याला अधिसंख्य कर्मचाऱ्यांना ज्या सेवा शर्तीप्रमाणे आणि सेवा सवलतीप्रमाणे आपल्याला जे क्लेम मंजूर झालेले आहेत ते प्रत्येक डिपार्टमेंट त्याचे वेगवेगळे निकष लावून त्यांचा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही आहे। एवढा मराठीत GR असताना सुद्धा ते संभ्रमात पडलेले आहेत। शासनाचा क्लिअर GR आहे, परंतु कुणी म्हणतं वेतनवाढी द्यायच्या का, कुणी म्हणतं 1 दिवसाच्या खंडाचं काय करायचं। तरी या बाबतीत स्पष्ट निर्देश शासनाला आपल्याला मागावे लागतील आणि यासाठी आपल्याला लढा हा उभा राहावाच लागेल। गणेश सोनवणे साहेबांनी जे आपल्याला अनमोल अशी माहिती येथे दिलेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाठीशी राहून सगळे एक अधिसंख्य कर्मचारी नाही तर आपल्या समाजातील सगळे समाज बांधव व येणाऱ्या पिढीला आपण जे आता करू ते पुढच्या पिढीसाठी कामात येईल या उद्देशाने आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकायची आहे आणि जिंकूच एवढंच मी या निमित्ताने सांगेन।